नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठीच जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 21,000 रुपये ते 25,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा तुम्हाला 60 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/8/2025 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे समुपदेशक या पदासाठी निघालेली आहे. एकूण एक वॅकन्सी या पदासाठी आहे. एकत्रित मानधन जे आहे तुम्हाला 21,000 रुपये या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. या पदासाठी 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत. एकत्रित मानधन जे आहे तुम्हाला 25,000 रुपये दरमहा या पदासाठी दिलं जाणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. शीघ्र टपाल किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे आपण या ठिकाणी अर्ज जे आहेत करू शकता. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जिल्हा जळगाव. पिन क्रमांक 42,501 या ॲड्रेसवरती तुम्ही 31/7/2025 ते 14/8/2025 या वेळेदरम्यान सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत अर्ज जे आहेत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी सादर करू शकता. समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर या पदासाठी ब्लड बँक साठी नियुक्ती तुमची असणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सोशल वर्कमध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये किंवा सोशिओलॉजीमध्ये किंवा अँथ्रोपॉलॉजीमध्ये किंवा ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. 21,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदासाठी 2 वॅकन्सीज ज्या आहेत त्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच तुमचं MLT झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच MLT झालेलं असेल. 10+2 तुमचं झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. डिप्लोमा किंवा डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरचं नॉलेज देखील तुमच्या या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर अनुभव जो आहे तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 25,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. वयमर्यादा जी आहे 21 ते 60 वर्षापर्यंतची तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अप्पर एज लिमिट 60 वर्षापर्यंतचा या ठिकाणी आहे. फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एका वेळी व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.